नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी व तसेच नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पुन्हा एक अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वर्षाला 6,000 रुपये मिळत असतात। हे 6,000 रुपये म्हणजेच 4 महिन्यातून एकदा 2,000 रुपये म्हणजेच वर्षाला 6,000 रुपये असे मिळत असतात। व तसेच शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी मा सन्मान निधी योजना ही सुद्धा सुरू केलेली आहे आणि नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून वर्षाला 6,000 रुपये असे एकूण मिळून पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये व नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये असे एकूण मिळून लाभार्थ्यांना 12,000 रुपये मिळणार आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, ती आनंदाची बातमी म्हणजे शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती एक माहिती जारी झालेली आहे। ती माहिती म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे व नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचे अजून कोणताही हप्ता मिळालेला नसेल किंवा एखादा हप्ता मिळालेला नसेल तर त्यांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, ती आनंदाची बातमी म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी, आधार सीडिंग किंवा आधार लिंकिंग हे राहिलेले असेल त्या शेतकऱ्यांनी 31 मार्च 2024 पर्यंत ते करून घ्यायचं आहे। कारण की 31 मार्च 2024 पर्यंत केल्याच्या नंतर ज्या कोणी शेतकऱ्यांचा हप्ता राहिलेला असेल तो हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। तसेच शेतकरी मित्रांनो, 31 मार्चच्या नंतर तुम्ही जर काय केलं तर तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा मिळणार नाही व तसेच इथून पुढचे कोणतेही लाभ तुम्हाला मिळणार आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का 31 मार्च 2024 पर्यंत जर केलं तर तुम्हाला याच्या अगोदरचे हप्ते मिळतील व इथून पुढचे सुद्धा हप्ते मिळणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ती अधिकृत माहिती काय आहे आपण अगदी सविस्तरपणे पाहूया। तर शेतकरी मित्रांनो, त्याआधी तुम्ही जर का आपल्या केके मराठी GR या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, अगदी सविस्तरपणे माहिती पाहूया। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता पीएम किसान या अधिकृत पोर्टलवरती एक सूचना जाहीर झालेली आहे। पीएम किसान सम्मान निधि योजना की 16वीं किस्त का लाभ पाना है तो ई-केवाईसी करना जरूरी है। 31 मार्च 2024 तक अवश्य रूप से अपनी ई-केवाईसी करवाई। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला जर का पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा राहिलेला हप्ता जर का पाहिजे असेल तर तुम्हाला 31 मार्च 2024 पर्यंत ई-केवाईसी करणे हे अत्यंत गरजेचं आहे। तुम्ही इथे बघू शकता, पीएम किसान सम्मान निधि की 16वीं किस्त का लाभ प्राप्त करने के लिए 31 मार्च तक अपनी ई-केवाईसी करवाई। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमची जर का ई-केवाईसी राहिलेली असेल आणि तुम्हाला पीएम किसान योजनेचा व तसेच नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा अजून हप्ता मिळालेला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर 31 मार्चच्या अगोदर ई-केवाईसी, आधार लँड सीडिंग हे सर्व अगदी पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला राहिलेले हप्ते मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, ही पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी व तसेच नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी होती। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या केके मराठी GR या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।